सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः। कुठल्याही वाचनानं, प्रवचनानं किंवा अजून काही केल्यानं मला तो आत्मा प्राप्त होईल असं नाही, किंवा आत्म्याला जर मला जाणायचं असेल तर त्याला अनुलक्षून माझ्यामधला आत्मभाव हा जागृत व्हायला हवा आहे आणि त्याला अनुसरूनच जीवनाचं खरं ध्येय जर कुठलं असेल तर ते आत्मा जाणणं आहे. आणि म्हणून उत्तिष्ठ जाग्रत ही भूमिका यमधर्मांनी नचिकेताच्या समोर ठेवलेली आहे. अर्थात आपल्या प्रत्येकाची सामान्यतः जी अध्यात्माच्या अनुषंगानं कल्पना येते की मी पूजापाठ केले, यज्ञयाग केले, देवदर्शन केलं, तीर्थयात्रा केल्या, तर तो केवळ आपल्या चित्तशुद्धीचा भाग आहे. त्याच्यामधनं आत्मदर्शन होतच असं नाही. म्हणून त्याने क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, आत्म्याला जाणणं हे खरोखर अवघड आहे. त्याच्यासाठी जे जे म्हणून आपल्याला काही करावं लागतं तो मार्ग म्हटला तर अत्यंत अवघड आहे आणि म्हणून तिथे गुरूंची आवश्यकता आहे. गुरु आपल्याला अशा पद्धतीनं आत्मतत्वापर्यंत नेतात की आपल्याला त्यामध्ये फारसे कष्ट होत नाहीत किंवा ज्याला अवघडपणा म्हणावा तो भागही इथे राहत नाही. आणि खरं आत्मतत्व हे आपली इंद्रिय, विषयवस्तू, मन, बुद्धी या सगळ्यांच्या पलीकडे आहे. म्हणून ह्या प्रत्येकातून माझा लय करत जाणं, तेव्हाच मी आत्मतत्वाच्या आनंदापर्यंत येतो. म्हणून तिसऱ्या वल्लीतला 15वा मंत्र हा आत्मज्ञानानं अमृतत्वाची प्राप्ती निर्विशेष स्वरूपामध्ये होते अशा रीतीचा विचार आपल्या समोर ठेवते. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम, तथा रसम नित्यम अगंधवश्च यत् अनाद्य अनंतम महता परम ध्रुवम निश्चायतन मृत्युमुखात प्रमुच्यते. यत् अशब्दम, अस्पर्शम, अरूपम आणि अव्ययम हे आत्म्याचे धर्म किंवा गुण परत एकदा त्यांनी इथे आपल्या समोर ठेवले. तो अशब्द आहे, अस्पर्श आहे, अरूप आहे, अक्षय आहे. तथा अरसम नित्यम अगंधवत च, त्यावर रसहीन आहे. म्हणजे चवीचा विचार आम्ही करतो आहोत, आत्म्याच्यामध्ये चवीचा विचार येत नाही. नित्य स्वरूपामध्ये तो आहे आणि गंधहीन आहे. अनादि अनंतम महतः परम ध्रुवम निश्चाय, आणि अनादि अनंत महत्तत्वाच्याही पलीकडचा तो समजून घेतला जातो. तत् मृत्युमुखात प्रमुच्यते, आणि म्हणूनच तो मृत्युमुखामधून आपल्याला मुक्त करतो. नचिकेताचा प्रश्न आहे की मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे का, किंवा नक्की मृत्यूनंतर काय होतं. इथे यमधर्मांनी त्याला सरळ उत्तर दिलेलं नाही. तो बुद्धीनं समजून घेण्याचा भाग आहे अशा रीतीचा विचार यमधर्म इथे आपल्या समोर ठेवत आहे. बुद्धालाही ज्या वेळेला प्रश्न विचारलेला होता की ईश्वर आहे का नाही, तेव्हा बुद्ध स्पष्टपणानं तिथे काहीही बोलले नाहीत, ते गप्प बसले. याचाच अर्थ असा आहे की परिपूर्ण निरपेक्ष आत्मतत्व जे आहे, हे आत्मतत्व सत्यस्वरूपाच्या अनुषंगानं जाणत असताना त्याला शब्दांच्या मर्यादा येतात.
पूर्णपणानं आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. व्यावहारिक पातळीवरती एखाद्या वस्तूचं वर्णन मी पूर्णपणानं करेन, तंतोतंत तिचं वर्णन मी करेन, परंतु मर्यादित शब्दांचा आधार घेत आत्म्याचा विचार हा श्रुतिग्रंथांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून आपल्याला येणारा जो जीवनानुभव आहे, हा जीवनानुभव पंचविषयाच्या अनुषंगानं येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणून त्याच पंचविषयांचा विचार त्यांनी इथे आत्म्याच्या अनुषंगानं केला. अशब्द, अस्पर्श, अरूप, रसहीन अशा आणि गंधहीन. म्हणून प्रकृतीच्या भाषेमध्ये त्यांनी आत्म्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शुद्ध चैतन्य हे या सगळ्यांच्या पलीकडे आहे. आणि असंही म्हणता येईल पंचमहाभूतांच्या निर्मितीच्या आधी आत्मा आहे. आत्मा आहे. म्हणून त्या अनित्य वस्तू ज्या काही ह्या पंचमहाभूतात्मकतेच्या अनुषंगानं आहे, त्यांना निर्माण करणारा आणि त्यांचा लय करणारा हा परमात्मतत्वाचा आत्म्याचा भाग आहे. बीजामधूनच वृक्ष निर्माण होतो आणि त्याच्यावरती आलेल्या फुलांच्या आणि फळांच्या माध्यमातून पुन्हा त्याला बीज अवस्था येते आणि ते बीज अंकुरित झालं की पुन्हा वृक्ष नव्या स्वरूपामध्ये येतो. तसं पंचमहाभूतांच्या अनुषंगानं हा देह आकाराला येतो. त्यांच्याच अस्तित्वानं तो कार्यरत राहतो चैतन्याचा आधार घेत, आणि मृत्यूनंतर ही पंचमहाभूतं हळूहळू ह्या देहातनं बाहेर पडतात. टप्प्याटप्प्यानं एक एक तत्व हे बाहेर पडत जातं आणि शेवटी ते प्राणतत्व, आकाशतत्व त्या ठिकाणी निघून गेलेलं असतं. म्हणून पूर्णत्वाची परमोच्च अवस्था ज्याला म्हणता येईल त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि जो असा शोध घेतो तो मृत्युमुखामधनं मुक्त होतो. म्हणजे पुन्हा त्याला मरणाचा विचार त्याच्यासमोर येत नाही, ते जीवनही त्याच्यासमोर नाही. मृत्यू जो आहे हा मृत्यू नेहमीच एका देहाशी निगडीत आहे. केवळ आपला देह जातो. आत्मतत्व जे आहे ते पुढे कुठेतरी नव्या देहामध्ये नव्या विचाराच्या अनुषंगानं पुढे जात आहे. आणि म्हणून इथे त्यांचा शब्द आहे निश्चाय तन्मृत्युमुखा. निश्चाय म्हणजे जाणून घेणे. आपण जर जीवनाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आत्मतत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला ते जाणता येतं. हा विश्वास यमधर्म इथे देत आहे. कारण जर मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती वस्तू मला जाणता आली तर तिचं ज्ञान मला होतं. आणि म्हणून इथे जाणण्यासाठी मला बहिर्मुखतेपेक्षा अंतर्मुखता अपेक्षित आहे. जोपर्यंत मी अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आत्मतत्वाला मी यथार्थपणानं पूर्णपणानं जाणू शकत नाही. आणि एकदा ही जाणून घेणारी भूमिका माझ्यामध्ये स्थिर झाली की तो अवस्था किंवा ती भूमिका ही स्वानुभवाची भूमिका येते. मला आनंदाचा स्रोत एकदा समजल्यानंतर आणि मी आनंदी झाल्यानंतर मग दुःखाच्या, शोकाच्या अनुषंगानं येणाऱ्या ज्या कल्पना आहेत, ज्या भूमिका आहेत, त्या माझ्यामध्ये राहत नाहीत. म्हणून मृत्यू सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करतो, परंतु आत्मतत्व जाणणारा माणूस त्या मृत्यूचा विचार करत नाही. त्याची भूमिकाच ही आहे, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. मी त्याला जाणीव होते की आता माझं इथलं कार्य संपलेलं आहे. मी या लवकरच हा देह सोडणार आहे. त्यामुळं येणाऱ्या नव्या अवस्थेला, नव्या भूमिकेला तो तितक्याच सहजपणानं स्वीकारतो. म्हणून अनेक प्रसंग संतांच्या अनुषंगानं किंवा ज्येष्ठ साधकांच्या अनुषंगानं येतात की त्यांना कळतं आता मी केव्हा जाणार आहे, हा प्राण शेवटी केव्हा देहातून बाहेर पडणार आहे. तेव्हा ते सूचना देतात की मी आता
कोणाशीच बोलत नाही, कोणाशी कोणताच व्यवहार मी करत नाही, पण तुम्ही या गोष्टी माझ्या अवतीभोवती चालू ठेवा, बाकी मला त्याच्यासमोर प्रापंचिक अंगानं व्यावहारिक अंगानं काही नको. ही भूमिका घेत ते त्या ओंकाराचं, त्या उपास्य देवतेचं चिंतन करीत देहत्याग करतात. म्हणून 16वा मंत्र, नाचिकेतमुपाख्यानं मृत्युप्रोक्तं सनातनं उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. हा 16वा आणि 17वा मंत्र या उपनिषदाच्या अनुषंगानं, ज्याला फलश्रुती म्हणावी, त्याचा भाव, श्रेष्ठत्वाचा जो भाव आहे तो भाव या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मृत्युप्रोक्तं नाचिकेतं सनातनम उपाख्यानम. नचिकेताच्या द्वारा प्राप्त झालेले आणि यमधर्मांनी सांगितलेले हे सनातन विज्ञान, उक्त्वा श्रुत्वाच, सांगितल्यानं आणि ऐकल्यानं, मेधावी ब्रह्मलोके महीयते, विद्वान साधक ब्रह्मलोकामध्ये गौरवला जातो, तो त्या ठिकाणी जातो. स्वाध्याय आणि अध्यात्म मार्गावरून जाणारी आपली मानसिकता, याला प्रोत्साहन देणारा भाग आपल्या कुठल्याही फलश्रुतीमध्ये प्राधान्यानं येतो. आम्ही ते स्तोत्रपठण का करावं, त्या उपनिषदांचं, त्या श्रुतींचं चिंतन आम्ही का करावं, हा उत्साह आमच्यामध्ये यावा, अशा रीतीचा भाव या ठिकाणी आहे. आणि ब्रह्मलोके महीयते, याचे दोनही अर्थ होऊ शकतील. एक, ब्रह्मदेवाच्या लोकाला जाणं, किंवा ब्रह्मजगत ज्याला आपण म्हणतो, आत्मतत्वाच्या अनुषंगानं त्या ब्रह्मभावामध्ये आपण जाणं. आणि म्हणून जे चांगलं आहे ते अनेकांपर्यंत पोचावं, त्यांच्यामध्ये ती जाणून घेण्याची श्रद्धा निर्माण व्हावी, आणि जाणून घेतल्यानंतर तेही त्या मार्गावरती हळूहळू यावेत, यासाठी इथे हे दोन शब्द आहेत, उक्त्वा आणि श्रुत्वा. सांगणं आणि ऐकणं. पहिल्यांदा कुणाकडून तरी मी ऐकतो, आणि ऐकल्यानंतर मलाही असं वाटायला लागतं की अरे हे चांगलं आहे, मी अजून 4 जणांना सांगावं. म्हणून पहिल्यांदा ऐकण्याची क्रिया होते, आणि ऐकण्यानंतर ती इतरांपर्यंत पोचवण्याची, सांगण्याचीही क्रिया होते. आणि याच्यासाठी आवश्यक जर काही असेल तर आपलं चिंतन, पुन्हा पुन्हा त्या विचारांचं चिंतन, त्यांना समजून घेणारा भाव हा या ठिकाणी आहे. आणि तो कुठल्याही काळाला लागेल. ऋषीमुनींच्या उपनिषद काळापुरताच तो मर्यादित आहे असं नाही. आजच्याही विज्ञान युगामध्ये, 21व्या युगामध्ये हीच कार्यपद्धती आहे की आपण ज्याचं सातत्यानं चिंतन करतो तो विचार अधिक दृढ होतो, त्याच्यातली अयोग्यता कमी होत जाते, आणि अधिक चांगलं आपल्यासमोर व्यक्त होतं. म्हणून ब्रह्मविद ब्रह्म भवती असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. जो ब्रह्माचं सतत चिंतन करत राहतो तो आपोआप त्या ब्रह्माला जाणायला लागतो, त्या अनुभूतीपर्यंत तो येतो. य इमं 17वा श्लोक, य इमं परमं गुह्यं श्रावयेत ब्रह्मसंसदी प्रयतः श्राद्धकाले वा तद अनंत्याय कल्पते तद अनंत्याय कल्पत इति. याहा इमं परमं गुह्यं, हे परमगुह्य ज्ञान ब्रह्मसंसदी वा श्राद्धकाले प्रयतः श्रावये आये. ब्रह्मसमुदायामध्ये, विद्वानांच्या मध्ये किंवा पितरांच्या श्राद्धकाळी भक्तिपूर्वक सांगतो, ऐकतो, म्हणतो, तदा अनंत्याय कल्पते, ते अमृतत्व तो प्राप्त करतो. आणि त्याची पुनरुक्ती म्हणून, किंवा त्याचा मुद्दा ठाम करण्याच्या दृष्टीनं पुनरुक्ती या ठिकाणी पुन्हा होते, तदा अनंताय कल्पते इति. आणि तो अमृतत्व प्राप्त करून घेतो. म्हणजे एक प्रकारानं आम्हाला जे अमृतत्व प्राप्त करायचं आहे, तिथे आमच्यामधल्या सुखदुःखाचा आणि भ्रांत कल्पनांना आम्हाला पूर्णतः
बाजूला करायचं आहे. मी आता हे सगळं सोडून जाणार आहे. इतके वर्ष मी ते काही जमवलं, उभं केलं, ते सगळं आता माझ्या इथे निघून जाणार आहे. मी बरोबर काही नेऊ शकत नाही. अशा विचारानं माणसं ज्या मृत्यूमध्ये भीतीयुक्त होतात, त्या भीतीमधूनही आपण मुक्त होतो. आणि मृत्यूलोकापेक्षा मी उन्नत अवस्थेला जाणार आहे, ही भावना त्या ठिकाणी आहे. म्हणून अज्ञानाचं निरसन ज्ञानामुळे होणार आहे. अंधाराचं निरसन प्रकाशानं होणार आहे. तसं मृत्यूच्या अनुषंगानं असलेली जी माझी भीती आहे किंवा उद्याला माझं काय होणार आहे, हा जो भाव माझ्या मनामध्ये साशंक स्वरूपामध्ये आहे, त्याचं निरसन मी आत्म्याला जाणण्यानंच करायचं आहे. आणि ते जर मी केलं तर मी खऱ्या अर्थानं मुक्ततेची अनुभूती घेतो. म्हणून या दुसऱ्या अध्यायानं आम्हाला एक प्रकारानं दृश्याचा नाश करत अदृश्याशी मी स्वतःला अधिक जोडून घ्यावं, ही आत्मदर्शनाची भूमिका आपल्या समोर ठेवलेली आहे. अदृश्यामधून दृश्यामध्ये येणं, त्या दृश्यामध्ये राहूनसुद्धा त्या दृश्यापासून साक्षीभावानं वेगळं राहणं आणि पुन्हा आपण त्या अदृश्यामध्ये जाणं, हा जीवनाचा विचार या उपनिषदानं इथे समोर ठेवला. ज्या वेळेला आपण दृश्यामध्ये वावरतो तेव्हा आपल्या आत्म्यापासून आपला जीव काहीसा दूर जातो. तो केवळ दृश्याचाच विचार करत राहतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की अरे याच्याही पलीकडे काही आहे का. त्या अदृश्याच्या ओढीतून तो पुन्हा सूक्ष्माकडे, आत्म्याकडे यायला लागतो. आणि म्हणून त्या आत्म्याला जाणून घेण्याचा भाग हा सद्गुरू कृपेमधून असेल, स्वतःच्या अभ्यासामधून असेल, सत्संगामधून असेल, आपल्यामध्ये तो निर्माण होणं आहे. म्हणून विषय सोडणं, इंद्रियांना नियंत्रित करणं, मनाचाही असलेला जो भाव चिंतनाचा तोही आपण बाजूला करणं आणि बुद्धीला आत्मदर्शनाच्या जवळ आणणं, ही भूमिका यमधर्मांनी नचिकेताच्या समोर ठेवलेली आहे. बऱ्याच थोडं इकडे ह्या मंत्राचं 17व्याचं एक वेगळा दृष्टिकोन दिलाय म्हणून वाचून दाखवते. परमगुह्य म्हणजे डील्स विथ राजविद्या, राजगुह्य, वर्ड्स आणि व्हायब्रेशन्स बेनिफिट अ पर्सन. म्हणजे परमगुह्य मध्ये शब्द आणि त्याचा नाद, त्याच्यानी फायदा मिळतो आपल्यावर, त्याचा परिणाम होतो. मग सर्व यत ब्रह्म संसदी प्राणायाम विदाउट स्टडी ऑफ मीनिंग ऑल्सो इज बेनिफिशियल. सो प्राणायाम न समजताही प्राणावर लक्ष केंद्रित केलं किंवा श्वसनावर तरी त्याचा फायदा होतो. वेदास ब्लेस बाय हिअरिंग, आणि वेद नुसतं ऐकण्याने पण आपल्याला त्याचा फायदा होतो. चांट इन असेंब्ली ऑफ ब्रह्मणा who have faith in the efficacy of वेद मंत्र. जे ब्राह्मण आहेत, ज्यांना वेद मंत्रावर प्रावीण्य आहे, त्यांच्याबरोबर जर आपण ऐकलं म्हणा, म्हटलं केलं तर त्याचाही फायदा होतो. मग प्रश्न येतो, हाऊ शुड वन डू प्राणायाम. तर प्रत्यय प्रयतः जो शब्द आहे, विथ प्युरिटी, आफ्टर बाथ, आफ्टर प्युरिफिकेशन ऑफ द माइंड. सो आंघोळ केल्यानंतर, शुद्ध झाल्यानंतर, मनाची शुद्धी केल्यावर प्राणायाम करावा. ततु अनंतय कल्पते. प्राणायाम ओनली प्युरिफाइज माइंड, डेव्हलप्स इंटरेस्ट टू नो मीनिंग. इन ड्यू कोर्स इट विल लीड टू लिमिटलेस, म्हणजे मोक्ष. सो नुसतं प्राणायामाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचा एक मार्ग आहे, हे असं शब्दार्थ त्यांनी दिलेत. आणि मग ते श्राद्ध कलम, उपनिषद रीडिंग ड्युरिंग श्राद्ध कलम इन ब्रह्म संसदी हॅज एक्स्ट्रा प्रयोजनम लाईक जप ड्युरिंग ग्रहणम. ग्रहणाच्या वेळेला जप करतो किंवा श्राद्धाच्या. तदंतये कल्पते रिपीटेड इंडिकेट्स एंड ऑफ चॅप्टर. इथे ही वल्ली संपते.
श्राद्धकालाचा इथे त्यांनी उल्लेख केला आहे. बाकी कुठल्याच उपनिषदात तुम्हाला श्राद्धकालाचा उल्लेख मिळत नाही. त्याचं कारण एक आहे की हा यमधर्मांच्या समोर उभा आहे आणि आपण त्या अनुषंगानं जे गेलेल्या व्यक्तीला अनुलक्षून श्राद्धादी कर्म करतो तो भाव या ठिकाणी फलश्रुतीच्या संदर्भामध्ये ऋषींनी ठेवलेला आहे. आणि बऱ्याच जणांचं या ठिकाणीच हे उपनिषद संपलं अशा रीतीची भूमिका आहे. म्हणून काही टेक्स्टमध्ये इथे परत एकदा तो प्रार्थनेचा मंत्र सहनाववतू येतो आणि ते पुढले 4, 5 आणि 6वी वल्ली किंवा दुसऱ्या अध्यायामधल्या ज्या 3 वल्ली आहेत त्या विचारामध्ये फारशा घेत नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की जे या 2 ठिकाणी आलेलं आहे तिसऱ्या वल्लीमध्ये ते सगळंच पुन्हा रिपीटेड काही प्रमाणामध्ये पुढे झालेलं आहे. म्हणून काही जण इथेच हे उपनिषद संपलं असं म्हणतात, परंतु बऱ्याच जणांनी पुढे सुद्धा त्या उपनिषदाचं चिंतन ठेवलेलं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामधली 4th वल्ली की जिथे आत्मदर्शनामध्ये आम्हाला कसं विघ्न निर्माण होतं ते स्पष्ट करतात. म्हणजे जी इंद्रियांची बहिर्मुखता आहे त्याच इंद्रियांच्या बहिर्मुखतेवरती त्यांनी पुन्हा एकदा फोकस केलेला आहे. सर तुमचं पान नंबर जरा सांगा. 159 आणि वरती काय लिहिलेलं आहे? द्वितीय अध्याय 4th वल्ली. द्वितीय अध्याय 4th वल्ली. ओके ओके. सेम पान तर नाही आहे ना? येस. परांची खानी व्यतृणात स्वयंभू तस्मात् परां पश्यन्ति नान्तरात्मन् कश्चित् धीरः प्रत्यगात्मान अक्ष दावृत्तचक्षुर्मृतत्वमिच्छत्. स्वयंभूः परांचीही खाणी व्यतृणात. स्वयंभू ब्रह्म्याने बहिर्मुख इंद्रिये निर्माण केलेली आहेत. तस्मात् सहा परां पश्यती न अंतरात्मान. म्हणून हा जीव बाह्य जगतामध्ये विषयांना पाहतो आणि अंतर्जगत अंतर्मुख तो होत नाही. अमृतत्वम इच्छन् कश्चिन् धीरः आवृत्तचक्षुः प्रत्यगात्मानं एच्छत्. अमृतत्वाची इच्छा करणारे धैर्यवान पुरुष विषयवस्तूपासून आपली इंद्रिये परावृत्त करून प्रत्येक आत्म्याला ओळखतात. ब्रह्मदेवानं ही जीवसृष्टी निर्माण केली आणि त्या जीवसृष्टीमध्ये आपल्या प्रत्येकाला इंद्रिय त्यांनी निर्माण केली आणि या इंद्रियांच्या द्वारा या वस्तुजगताचं असलेलं जे ज्ञान आहे ते वस्तुजगताचं दृश्याचं ज्ञान आपण घेतो आणि त्या ज्ञानाला अनुलक्षून कर्मेंद्रिय कर्म करतात. आणि म्हणून बाह्य इंद्रिय ही कोणतीही आपल्या आत्मदर्शनाच्या अनुषंगानं आतमध्ये वळू शकत नाहीत. आमचे डोळे बाहेरचं सगळं बघतील, आतलं बघायला त्यांनामध्ये सामर्थ्य नाही. हातानं मी देवाची खूप पूजा करीन, पायानं मी तीर्थयात्राही करीन, पण ती इंद्रिय आत्मदर्शनामध्ये वळू शकत नाहीत. म्हणून ज्याला ध्यानयोगाचा भाव आहे त्या ध्यानयोगाच्या अनुषंगानं अंतर्मुखता ज्याला म्हणता येईल ती जो प्राप्त करतो तोच खऱ्या अर्थानं आत्मदर्शनाच्या स्वयंभू आत्म्याच्या भूमिकेला समजून घेऊ शकतो. मृत्यूचा भाग कसा आहे तर मृत्यूचा भाग एक प्रकारानं रोगाच्या अनुषंगानं आहे. आम्ही भोग जगताशी इतके जोडले जातो की ते भोग घेता घेताना आमचं शरीर, आमचा देह, आमची इंद्रिय क्षीण होत जातात.
मग जर माझी इंद्रिय क्षीण होत असतील तर मला आत्म्याला कसं ओळखायचं हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. म्हणून मला या सगळ्या भोगामधून सुटण्यासाठी आत्म्याकडे वळावं लागतं. त्या सुखाचा, त्या आनंदाचा विचार मला करावा लागतो. मुळात ईश्वर निर्मित देह आहे, पण तरीही या देहाला त्याच ईश्वरानं बहिर्मुखताच फक्त दिली, त्याला अंतर्मुखता दिली नाही. एखाद्या उत्तम हुशार व्यक्तीचा विचार करताना आपण बुद्धिमत्तेचा जिथे विचार करतो त्यावेळेला आम्ही जो IQ म्हणतो तो IQ फक्त त्याच्या स्मृतीशी निगडीत असतो. बाकी तो IQ काही त्याला आत्मदर्शनाला उपयोगाला येत नाही. म्हणून आत्म्याला जाणण्यासाठी, आत्म्याची सत्ता समजून घेण्यासाठी वेगळा भाव हा या ठिकाणी आहे. आणि म्हणून इथे यमधर्म पहिल्यांदा त्याच्यासमोर दृश्य जगताचा असलेला क्षणिक भाव स्पष्ट करतात आणि म्हणून आत्म्याकडे वळावं आणि ध्यानाच्या द्वारा, चिंतनाच्या द्वारा त्या आत्म्याला जाणावं ही भूमिका ते त्या ठिकाणी देत आहेत. म्हणून दुसरा मंत्र, पराचाः कामानुयान्ति बालास्ते मृत्योर्यान्ति विततस्य पाशम् अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवं ध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते. बालाः पराचाः कामान अनुयान्ति. अज्ञानी माणूस, सामान्य माणूस हा एक प्रकारानं बालबुद्धीचा असतो. त्याचा दुसरा भाव असा आहे की अज्ञानाच्या आणि अविवेकाच्या अनुषंगानं आपण केवळ बाह्य सुखाचाच विचार करतो. मला व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीमधून येणारं आत्ताचं जे सुख आहे म्हणजेच सुख आहे आणि सुखाची हीच साधनं आहेत, अशा विचारानं मी या सगळ्यांच्याकडे बघतो. पण ही बालबुद्धी आहे. बालबुद्धी अशासाठी की लहान मूल पूर्णपणानं विवेकी नसतं. ज्ञानाचा विचार त्याच्यामध्ये पूर्णपणानं व्यक्त झालेला नसतो. त्याच्यामुळे त्याला आत्ताला जे आनंददायी वाटेल ते तो जवळ करतो. काही काळ त्या खेळण्याबरोबर खेळतो, कंटाळा आला की ते खेळणं तो बाजूला टाकतो. मग पुन्हा दुसऱ्या खेळण्याकडे तो वळेल. म्हणजे लहान मुलाची जशी एका खेळण्यातून दुसऱ्या खेळण्याकडे वृत्ती जात राहते, तसं आम्ही विषयभोगाच्या अनुषंगानं हे सुख, ते सुख, पुन्हा हे सुख अशा पद्धतीनं फिरत राहतो. म्हणून मग काय होतं, ते विततस्य मृत्योः पाशं यान्ति. असे हे बालबुद्धीचे, अल्पबुद्धीचे जीव या मृत्यूच्या पाशामध्ये अडकून पडतात. ते जन्ममरणामध्ये येतात. अथ धीराः इह अध्रुवेषु ध्रुवम् अमृतत्वं विदित्वा न प्रार्थयन्ते. पण विवेकी जो आहे, ज्ञानी जो आहे, तो अनित्यामध्ये अमृतत्व नित्य आहे हे ओळखून कशाचीही इच्छा करीत नाही. माझा प्रपंच, माझं दृश्य, माझं जीवन हे पूर्णपणानं अशाश्वत आहे आणि त्या अशाश्वतपणाला अनुलक्षूनच शाश्वत काय आहे आणि नित्य काय आहे याचा विचार माझ्यासमोर सतत येतो. आणि म्हणून भौतिक संपन्नता कितीही आपल्या समोर असली तरीसुद्धा आत्मज्ञान नसेल तर तिथे आमच्यामध्ये असंतुष्टताच राहणार आहे. हे मिळालं, हे मिळालं, मग याच्यापेक्षा अजून मला काय मिळेल ही अपेक्षा सतत राहते. उद्योग क्षेत्रामध्ये आपण बघतो, यावर्षी मला 2 लाखाचा नफा झाल्यानंतर त्या 2 लाखाच्या नियोजनामध्ये पुढल्या वर्षाचा विचार करताना मी 4 लाखाचं नियोजन करतो. म्हणजे मी 2 लाखाच्या प्रॉफिटमध्ये समाधानी नाही. त्याच पद्धतीनं याही वर्षी मी माझं काम चालू ठेवेन असं मी म्हणत नाही. मला अजून मिळालं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये राहते. आणि म्हणून
अनित्य वस्तूंच्या पासून, त्या विचारांच्या पासून आपण शाश्वततेच्या, समाधानाच्या, शांतीच्या विचारांच्याकडे जर आलो तरच आम्हाला त्या ठिकाणी आत्मदर्शनाचा भाव येईल. अन्यथा प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये मग फरक काहीच राहणार नाही. जे जीवन ते जगतात तेच जीवन आम्ही जगत राहिलो तर मनुष्य म्हणून घ्यायला सुद्धा आपल्याला योग्यता नाही. आणि म्हणून इथे धीरा हा शब्द यमधर्मांचा आहे. धीर म्हणजे धीबुद्धी. आपण विवेकी असणं, शाणे असणं, बुद्धिमान असणं, निश्चयानं मी काय करावं आणि काय करू नये ही भूमिका माझ्यामध्ये असणं हा धीरत्वाचा भाग आहे. आणि म्हणून ज्ञानी माणूसही व्यवहारामध्ये वावरतो, पण त्या व्यवहारापासून तो स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवत असतो. तो सगळ्यांच्या बरोबर राहील, सगळ्यांच्या बरोबर जेवणखाण करेल, प्रसंगानं तो गप्पाही मारेल, पण हे सगळं करत असतानाही त्याच्या आतमध्ये कुठेतरी हा भाव असतो की अरे हे तात्पुरतं आहे. पत्ते खेळायला बसल्यानंतर, एखादा अन्य खेळ खेळायला बसल्यानंतर त्या खेळामध्ये आम्ही थोडा वेळ करमणूक करून घेतो, हार जितीचा आनंद उपभोगतो आणि पुन्हा आम्ही ते म्हणतो आता पुरे झालं. तसा हे चाललंय, चालू द्या. आपली आत्मतत्वाशी निगडीत असलेली जी धारणा आहे ती धारणा हा ज्ञानी पूर्णपणानं शाश्वताच्या भूमिकेतून बघतो. म्हणून तिसरा मंत्र येतो. एवढं सुंदर आत्मदर्शन दिल्यानंतर परत भौतिकतेकडे काय आले? म्हणून काही जण म्हणतात की हे अनावश्यक आहे, याचा विचार करायचं कारण नाहीये. हो, थोडक्यामध्ये तेच परत येत आहे. चौथीवल्ली याच्यात नाहीच आहे. अच्छा, ह्याच्यात पण चौथीवल्ली नाहीये. नाही ते पुढे मागे झाली असतील पानं. नाही, कुठलं आहे मागे तुझं? नाही, मी विद्यानंदांचं ना हे काय आहे ना, चौथी आहे. चौथी नाही, त्यांनी अध्याय दुसरा पुन्हा पहिली वल्ली दुसरी वल्ली असं हो केलं. तेच आहे. पण मग ते जे तुम्ही वाचतायत अच्छा, तेच म्हणजे आहे. तुम्ही चौथी जी म्हणताय ती पहिली दुसऱ्या ती पहिली, हा, अध्यायाची दुसऱ्याला पहिली पहिली. हा, ठीक आहे, तिसरी हा. वल्ली. येन रूपं रसं गंधं शब्दास्पर्शांश्च मैथुनान् एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. येन रूपं रसं गंधं, त्या आत्म्याच्याच प्रेरणेने माणूस रूप रसगंध जाणतो. शब्दान स्पर्शान मैथुनांच, शब्द स्पर्श आणि सुखदुःखादी मैथुनजन्य द्वंद्वे एतेन एव विजानाति, आत्म्याच्या मदतीने जाणतो. किम अत्र परिशिष्यते, त्या आत्म्याला या जगात समजून न घेता येण्यासारखे काय शिल्लक राहते. एतद्वै तत्, त्याचाच तू शोध घेत आहेस, ते हे आत्मतत्व होय. पंचविषयांचा विचार त्यांनी या ठिकाणी केला. पंचविषयांच्या द्वारा आत्म्याला जाणण्याचा विचार केनोपनिषदानंही आपल्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून आत्माच सगळा देहाचा विचार करतो आहे, आत्म्यामुळेच देह कार्य करतो आहे. त्या चैतन्य शक्तीचं अधिष्ठान हे आपल्यासाठी आहे. आणि म्हणून आपल्याजवळ असलेलं आत्मतत्व जर आपण जाणण्याचा प्रयत्न केला तर मग शिल्लक काहीही राहत नाही. की मात्र परिशिष्यते, मग काय शिल्लक राहे. आपल्यामध्ये आत्मा हाच परमोच्च आहे. शुद्ध ज्ञानानं त्याला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून आत्माच इंद्रियांना कार्यप्रवृत्त करतो आणि आत्माच आपल्याला आनंदानुभव देतो. म्हणून त्या आत्म्याला जाणायचं आहे. पुढचा मंत्र. आत्मज्ञानाच्या अनुषंगानं स्वप्नांतं जागरितांतं चोभौ येनानुपश्यति महांतं विभुम आत्मानं मत्वा धीरो न शोच्यति. धीराः स्वप्नांतं तथा जागरितांतं च उभौ येन अनुपश्यति. ज्याच्या साह्यानं ज्ञानी माणूस स्वप्नाचा शेवट
आणि जागृत अवस्थेचा शेवट पाहतो, तम महात्मं विभुम आत्मानं मत्वा, त्या महान सर्वव्यापी आत्माला जाणल्यानंतर सहा न शोचती, ते दुःख करत नाहीत. जागृतीत मी कसा काम करतो आहे आणि झोपायला गेल्यानंतर मला ज्या वेळेला स्वप्न पडतं त्यावेळेलाही मी काय स्वप्नामध्ये अनुभवतो आहे, हा सगळा विचार आत्म्याशीच शेवटी येतो. आत्माच जागृतीमध्ये सगळ्याला प्रकाशित करतो आणि आत्माच स्वप्नाला प्रकाशित करतो. त्या स्वप्नाचं मला होणारं विस्मरण हे सुद्धा आत्म्याच्याच अनुषंगानं येतं. म्हणून आपण आपल्याकडे वेगळेपणानं बघण्याचा प्रयत्न करणं, नक्की मी कोण आहे ही जाणीव सतत जागी ठेवणं, हेच आत्म्याला ओळखण्याचं स्वरूप आहे. म्हणजे जागृत आणि स्वप्न अवस्था लय झाला हो, की मग आत्मतत्वामध्ये पोहोचतो. या दोन अवस्थेतनं बाहेर पडेल. दोन अवस्थेतून बाहेर पडायचं. म्हणजे जागृतीत व्यवहार जरी होत राहिला तरीही त्या आत्म्याच्या अधिष्ठानाची सूक्ष्म जाणीव कुठेतरी आहे की मी करत नाही आहे, तो माझ्या माध्यमातून करतो आहे. आणि म्हणून अशा वेळेला आत्मज्ञानी किंवा तो ज्ञानवंत मग निर्भय होतो. म्हणून 5वा मंत्र, य इमं मध्वदं वेद आत्मानं जीवम अंतिकात ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. यः इमं आत्मानं मध्वदं जीवम, जो या आत्म्याला फळातील मध घेणारा कर्मफलभोक्ता असं भूतभव्यस्य कालत्रयस्य ईशानं, त्याच्या जवळ राहून भूत आणि भविष्य यांचा शास्ता होतो, अंतिकात वेदः जवळून जाणतो, न तत्सहा विजुगुप्सते, मग तो कशालाही भीत नाही. एतद्वैतत्, तेच हे आत्मतत्व आहे. आत्म्याच्या अनुभूतीनंतर आम्ही निर्भय होणं हा एकच विचार या मंत्रामध्ये आपल्या समोर आहे. आणि निर्भयता जर मला निर्माण करायची असेल तर मला आसक्ती शून्य व्हायला हवं. काळाच्या अनुषंगानं माझ्या मनामध्ये ज्या ज्या काही भीतीचा, काळजीचा, चिंतेचा विचार येतो त्या काळाचंही विस्मरण मला करता आलं पाहिजे. मी भूतकाळाचाही विचार करू नये आणि भविष्याची चिंताही करू नये. हा विचार या ठिकाणी आहे. आणि मध्वदम हा शब्द इथे त्यांनी वापरलेला. य इमं मध्वदम, मध्वदम म्हणजे फळातील मधाचा उपभोग घेणं, रस घेणं. पक्षी जसा फळामधल्या मधाचा उपभोग घेतो किंवा मधमाशांच्या पोळ्यामधला मध जसा आपण ग्रहण करतो, त्याची असलेली जी मधुरता आहे ती मधुरता जशी आम्हाला प्रिय आहे, तसं कर्मामधून आम्ही सुखाचा अनुभव, तो मध चाखण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्यासमोर आलेली कर्माची फळं ही पूर्वजन्मामधल्याच आपल्या असलेल्या कर्माच्या अनुषंगानं येतात. आणि म्हणून तिथे येणारा उपभोग हा एक प्रकारानं पूर्वी मी केलेल्या कर्माचंच फलित आहे, ही जाणीव आपल्याला असायला हवी. वीज प्रकाश देण्याचं कार्य करत असली तरीसुद्धा ती स्वतः प्रकाशित होत नाही. तिला प्रकाशित होण्यासाठी बल्ब असेल, ट्यूबलाईट असेल, काहीतरी माध्यम ती स्वीकारते आणि मगच प्रकाशित होते, व्यक्त होते. म्हणून आत्मा हा कर्मफलाचा भोगता कधीच नसतो, तो फक्त ह्या देहाच्या द्वारा व्यक्त होत असतो. म्हणून आपण जे म्हणतो मी भोगतोय, मी भोगतोय, अरे मी भोगत नाही आहे, त्या आत्म्यानं ती भूमिका दिली म्हणून मी ते भोगतो आहे. म्हणून जोपर्यंत मीपणाच्या आसक्तीत आपण राहतो तोपर्यंत ह्या सगळ्या भयाचा, क्रोधाचा, सुखदुःखाचा विचार
आपल्या समोर येतो. म्हणून 6व्या मंत्रामध्ये ते म्हणतात, याहा पूर्व तपसो जात मद्भ्याः पूर्वम अजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेभिर्व्यपश्यत एतद्वै तत्. याहा म्हणजे जो मुमुक्षु, पूर्वतपसः पूर्वम जातम प्रथम तपापासून निर्माण झालेला आहे, अद्भयाः पूर्वम अजायत जलादी महाभूतांच्या आधी उत्पन्न झालेला आहे, त्या प्रथम ब्रह्माला गुहां प्रविश्य तिष्ठन्तं हृदयाच्या बुद्धिगृहेत स्थित झालेला हा याहा भूतेभि व्यपश्यत पंचमहाभूतांसह पाहतो, तोच ब्रह्माला पाहतो आणि तेच ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मज्ञानाचं सर्वात्मक दर्शन ऋषी इथे नचिकेतच्या समोर यमधर्म ठेवत आहेत. समष्टी पातळीवरती मी व्यापक व्हावं, माझ्यातही मी ते अनुभवावं आणि माझ्या समोर असलेल्या भावामध्येही मी त्याला पाहावं, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि म्हणून तपाच्या मधून ब्रह्मदेव निर्माण झाले. त्याच तपाच्या आधाराने त्यांनी विश्वनिर्मितीचा भाव स्वीकारला आणि या विश्वाला, जीवाला निर्माण करायला त्यांनी प्रारंभ केला. आणि हे ब्रह्मतत्व ज्या ब्रह्माला ब्रह्मक्रियेमध्ये निर्माण करतं, तिथे पंचमहाभूत जी काही आहेत ती सुद्धा या परमतत्वानंच निर्माण केलेली आहेत. आणि म्हणून ते ब्रह्मतत्व की जे ह्या सगळ्यांना व्यापलेलं आहे, ते मुळातच अस्तित्वामध्ये आहे, त्याचा शोध आपल्याला हृदयगृहेमध्ये, अंतःकरणामध्ये ज्ञानाच्या द्वारा प्राप्त करायचं आहे. म्हणून जे माझ्याजवळ आहे ते मला बाहेर कुठे शोधायचं नाही, ते मी माझ्यामध्येच शोधायचं आहे. म्हणून 7वा मंत्र इथे येतो, याहा प्राणेन संभवत्यादिर अदितिर्देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्ति या भूतेभिर्व्यजायत एतद्वै तत्. तेच हे ब्रह्म कसं आहे तर या देवतामयी अदितीही संभवती, जो सर्व देवतांच्या स्वरूपामध्ये प्राणासह हिरण्यगर्भ रूपानं प्रगट होतो, त्याला गृहां प्रविश्य तिष्ठन्ति, जो गुहेत प्रविष्ट होऊन राहतो, त्याला या भूतेभिः व्यजायत, तो पंचमहाभूतापासून निर्माण झाला, त्याला जो जाणतो तोच ब्रह्म जाणतो आणि तेच हे ब्रह्म आहे. हे देवता म्हणजे 5 देवता, पंचदेवतांच्या अनुषंगाने. हिरण्यगर्भाला त्यांनी इथे अदिती हा शब्द वापरलेला आहे, देवतेच्या स्वरूपाला अनुलक्षून. आणि म्हणून समष्टीचा उपभोग घेणारा जो आहे तो हा परमात्मा, ते हे ब्रह्म, ते हे हिरण्यगर्भ आहे. म्हणून मी आत्ताला जीव अवस्थेमध्ये आहे, त्या जीवाचं कार्य पंचमहाभूतांमधूनच चालू आहे. ती पंचमहाभूतं चैतन्यामुळेच कार्य करत आहेत आणि जे माझ्या अनुषंगानं आहे तेच विश्वामध्ये पण आहे. म्हणून एक प्रकारानं ब्रह्मच ब्रह्माबरोबर खेळतं, जीवच ब्रह्मरूप होतो, ब्रह्म जीवाच्या माध्यमातून कार्य करतो. हा समस्त भूत मात्र या विश्वामधली ब्रह्मस्वरूप आहे. पुढचा 8वा, अरण्योर्निहितो जातवेदा गर्भ इव सुभ्रूतो गर्भिणीभिः दिवे दिवे इड्यो जागृवृद्धिः हविष्मात् मनुष्येभिरग्निः एतद्वै तत्. गर्भिणीभिः सुभृतः गर्भ इव. एतद्वै तत् हे प्रत्येक ठिकाणी हो, आणता येतं. तेच हे ब्रह्मा This is- सूत्र म्हणून त्यांनी तसंच ते. गर्भिणीच्या उदरामध्ये गर्भ जसा त्या खोळीनं सुरक्षित राहतो, अरण्यो निहिता जातवेदा हा अग्नी
लाकडामध्ये जसा जातवेद नावाचा अग्नी सुप्त स्वरूपामध्ये राहतो, तसं जागृवद्भी हविष्मद्भिः मनुष्येभिः दिवे दिवे इड्याः हविर्धव्यांनी युक्त अशा पुरुषांच्याकडून स्तुतिपात्र म्हणजेच चयन केलेला, व्यक्त केला जाणारा जो अग्नी आहे, जे तत्व आहे, एतद्वै तत्, तेच ब्रह्म आहे. जातवेदाग्नीच हेच ब्रह्म आहे. जातवेदाग्नी हेच ब्रह्म आहे. ज्ञानवंतांचा ब्रह्मदृष्टिकोन किंवा त्यांची असलेली ब्रह्मभूमिका आणि गृहस्थाचा असलेला यज्ञाग्नी हे एकच आहेत, हा विचार इथे यमधर्म स्पष्ट करतात. गर्भाला जशी ती माता उदरामध्ये त्या ठिकाणी सुरक्षित ठेवते, त्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे लाकडामध्ये गुप्त असलेला हा जातवेद अग्नी हाही योग्य पद्धतीनं व्यक्त केला जातो, त्याला प्रगट केलं जातं. आणि म्हणून यज्ञारंभापासून पूर्णाहुतीपर्यंत प्रगट झालेला हा अग्नी जसा योग्य रीतीनं सांभाळला जातो, त्याला प्रज्वलित ठेवलं जातं, तसंच आपल्या ध्यानाच्या द्वारा, साधनेच्या द्वारा आम्ही हृदयस्थ असलेलं हे ब्रह्म पूर्णपणानं या यज्ञासारखं, अग्नीसारखं, गर्भासारखं सांभाळावं, त्याची काळजी त्या अनुषंगानं घ्यावी, तो भाव आमच्यामध्ये असावा. शरीरातला अग्नीही आपल्याला दिसत नाही, पण तो पचनाची क्रिया असेल, श्वसनाची क्रिया असेल, शरीरातलं टेम्परेचर योग्य ठेवण्याची क्रिया असेल, तो अग्नी ते कार्य करतो. म्हणून शुद्ध जाणीव तत्वाचं स्वरूप ज्याला म्हणता येईल, तो ऋषींच्या दृष्टीनं असलेला ओंकार आणि गृहस्थाच्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं असलेला अग्नी ही ब्रह्माचीच स्वरूप आहेत, ते ब्रह्मच आहे. म्हणून प्राणाचा विचार पुढे येतो. यतश्चोती सूर्योस्तम यत्र च गच्छति तं देवाः सर्वे अर्पितास्तु नान्येति कश्चन एतद्वै तत्. यतः च सूर्यः उदेति, सूर्य उगवतो आणि यत्र च अस्तम गच्छति, सूर्य अस्तालाही जातो. तसं सर्वे देवाः तम अर्पिताः, सगळ्या देवता त्याच्यावरतीच म्हणजेच ब्रह्मावरती, ब्रह्मतत्वावरती अवलंबून आहे. तत् ऊन कश्चन अत्तेती, त्याला कोणीही ओलांडू शकत नाही, त्याच्या आज्ञेबाहेर कोणी जाऊ शकत नाही. एतद्वै तत्, तेच हे ब्रह्म आहे. सूर्याचं कार्य काय आहे? उदयाला येतो आणि अस्ताला जातो. शुद्ध ब्रह्म ही याच अनुषंगानं आहे. ज्याला ते जाणवतं त्याच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये तो ज्ञानाचा व्यक्त होणारा भाव येतो. आणि अनित्य वस्तूंचा धर्म आपण बघतो की तिथे आदी पण आहे आणि अंत पण आहे. सूर्यसुद्धा ब्रह्मशक्तीच्याच मुळे कार्य करतो आहे. पंचमहाभूतात्मक देवता याही त्याच अनुषंगानं कार्य करता आहेत. आणि म्हणून ज्ञानेंद्रियांच्या देवताही आत्मतत्वाशी निगडीत आहेत. म्हणून व्यक्ती असू दे किंवा हे समग्र विश्व असू दे, या विश्वातला सगळा वस्तुमात्राचा भाग असू दे, हे सगळं एकमात्र ब्रह्म आहे. सूर्य जसा अस्ताला जातो म्हणजे लीन होतो, तसंच आमचेही इंद्रिय त्या ब्रह्मतत्वामध्ये लीन करायची आहेत. त्या आत्मतत्वाला त्या अनुषंगानं अनुभवायचं आहे. आणि म्हणून 10वा मंत्र, यदेवेह तद्मूत्र यदमूत्र तद्वीह मृत्योः समृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. यत इव एह, जे तत्व या जगामध्ये दृश्यमान आहे, तत् अमूत्र म्हणजे तेच ब्रह्म म्हणून आहे. यत अमूत्र तत् नु इह,
त्या ठिकाणी जे आहे तेच येथे पण आहे. याहा इह नाना इव पश्यती. जो या जगामध्ये ब्रह्म आणि जग यांच्यामध्ये नानात्व किंवा विविधता पाहतो, सहा मृत्योः मृत्युम आपनोती. तो एका मृत्यूपासून दुसरा मृत्यू प्राप्त करून घेतो. आत्मा एक आहे असं आधीच्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं. जीवामध्येही तो आहे आणि विश्वातही तो आहे. मग असं असताना तो इथे पण आहे आणि तिथे पण आहे म्हटल्यानंतर आमची दृष्टी ही एकच असायला हवी आहे. पण आम्ही ज्या वेळेला इथे आणि तिथे अशा विचारानं वेगळेपणानं बघायला लागतो, तेव्हा एक प्रकारानं आम्ही आत्म्यापासनं आत्मचिंतनापासनं काहीसे दूर जातो. म्हणून नानात्व बघणं, अनेकत्व बघणं याच्यापेक्षा एकत्वाचीच दृष्टी माझ्यात आणि विश्वात मला अनुभवता आली पाहिजे. जर ही दृष्टी माझ्यामध्ये आली नाही तर मी द्वैताच्या पातळीवरती येतो आणि म्हणून एका मृत्यूतून दुसरा मृत्यू. सहा मृत्योः मृत्युम आपनोती. तिसऱ्या मंत्रापासून 9व्या मंत्रापर्यंत त्यांनी पूर्णपणानं आत्म्याचंच पुन्हा वर्णन आपल्या समोर ठेवलं आणि त्या आत्म्याला एकाग्र भावानं आपण बघावं, तिथे भेदात्मकता नसावी ही भूमिका त्यांनी 10व्या मंत्रामध्ये आपल्या समोर ठेवली. म्हणून दिसताना जरी मला माझ्या समोर नानाविध वस्तू दिसल्या, व्यक्ती दिसल्या, त्यांचे माझे असलेले वेगवेगळे नातेसंबंध मला जरी दिसले, तरी हे शेवटी ब्रह्मतत्वच आहे हा भाव माझ्या मनामध्ये स्थिर राहायला हवा. आणि म्हणून 11व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, मनसैर्वेदम आप्तव्यम नैह नानास्ति किंचन मृत्योः समृत्युं गच्छति य इह नानेव पश्यति. मनसा इव इदम आप्तव्यम. हे ब्रह्म केवळ मनानच प्राप्त करून घेता येते. न इह नाना अस्ति किंचन. या ब्रह्मतत्वामध्ये विविधता वैविध्य नाही. याहा इह नाना इव पश्यती. जो या ठिकाणी या जगतामध्ये नानात्वाचा भाव बघतो, तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूमध्ये जातो. मनसै वेदम आत्मम. ध्यानामधली जी आपली अवस्था आहे की जिथे माझ्या मनाला मी एकाग्र करतो आहे, त्या मनाला स्थिर करतो आहे, ते स्थिर करताना ते ओंकाराचं किंवा अन्य उपास्य माझ्या समोर असेल, मनाची संतुलता ज्याला आपण म्हणू, ती मी साधतो आहे आणि त्या मनाच्या संतुलतेमध्ये आपोआप माझ्यामध्ये मनाची संतुष्टता येते. म्हणून ते मन मला विचारशून्य करायचं आहे. ते मन मला अमन करायचं आहे. मनाच्याच आधारानं मी साधनेमध्ये आलो आणि त्याच मनाला बाजूला करत त्या देवत्वापर्यंत, त्या परब्रह्मतत्वापर्यंत मला जायचं आहे. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू आणि पुन्हा जन्म ही जी प्रक्रिया विश्वामध्ये चालू आहे, त्याचं कारण म्हणजे मी नानात्वाच्या दृष्टीनं बघतो आहे. मी एकत्वाची भूमिका ठेवत नाही किंवा आत्मदर्शनाचा ध्येयाचा भाव माझ्यामध्ये मी ठेवत नाही. म्हणून मी त्या ठिकाणी त्या भूमिकेतून बघतो आणि म्हणून मी पुन्हा मृत्यूच्याच स्वाधीन होतो. म्हणून सतत आपली जाणीव असायला हवी आहे की मी भगवंताचा आहे, मी माझ्या सद्गुरूंचा आहे, त्यांच्यामुळंच हा सगळं कार्य चालू आहे. ही भावना म्हणजे त्या आत्म्याच्या अखंड जाणीवेचा भाग आहे. आणि म्हणून पुढे त्या आत्मपुरुषाचं वर्णन ते करतात. 12वा मंत्र, अंगुष्ठमात्राः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते
एतद्वै तत्. अंगुष्ठमात्र पुरुषः, जो अंगठ्याच्या आकाराचा हा पुरुष मध्ये आत्मनि तिष्ठती, शरीराच्या मध्ये स्थित आहे. याहा तम आत्मानं भूतभव्यस्य ईशानः, त्याला भूतभविष्याचा शास्ता म्हणून जाणणं. ततः न विजुगुप्सते, त्यानंतर असं जाणणारा कोणालाही भीत नाही. एतद्वै तत्, तेच हे ब्रह्म आहे. हे ब्रह्म कसं आहे आमच्या अनुषंगानं, त्याला जर आकाराचा विचार केला आम्ही तर अंगुष्ठ मात्र, अंगठ्या एवढा हा जो अंगठ्याचा भाग आहे एवढंच ब्रह्मतत्वाचं आपल्या अंतःकरणामधलं स्वरूप आहे. म्हणून विज्ञानानं जे प्रयोग केले व्यक्ती जात असताना, काचेच्या हवाबंद पेटीमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला ठेवल्यानंतर त्यांना जर काही दिसलं असेल, जाणवलं असेल, तर एका बाजूला त्या काचेच्या पेटीला आवाज आला टक झाल्याचा, आणि एखाद्या ज्योतीसारखं एक स्वरूप पुढे जाताना त्यांना दिसलं. म्हणजे अंगुष्ठ मात्र स्वरूप हेच आपल्या आत्म्याचं आहे. म्हणून ध्यानालाही आपली मुद्रा ही जी अशी आहे, हा माझा जीवभाव आहे आणि हे ब्रह्मस्वरूप आहे. जीवाची आणि ब्रह्माची मला भेट घालवायची आहे, ते एक करायचं आहे, म्हणून ही ध्यानाची मुद्रा येते. म्हणून हे मध्ये आत्मनि तिष्ठते, शरीराच्या मध्ये म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी माझा हा भाव त्या आत्मपुरुषाच्या अनुषंगानं, आत्म्याच्या अनुषंगानं आहे. त्याला ज्योतिस्वरूप असं काही जणांनी म्हटलेलं जे आहे, तो भाव म्हणजेच सामर्थ्यवान असणं आणि तेजोमय असणं, प्रकाशमान असणं, ही भूमिका त्यामध्ये आहे. दिव्याची ज्योतसुद्धा आपल्याला दिसताना साधारण अशीच दिसेल बारीक स्वरूपामध्ये. आणि म्हणून आत्मनिग्रह आणि आत्मनियंत्रण, त्याच्या जोडीला असलेला स्वाध्याय आणि वैराग्यपूर्ण जीवन, तेव्हाच आपण या पुरुषाला आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवतो. म्हणून ज्याला एकाग्रता हळूहळू साध्य होते ध्यानामध्ये, तो आपोआप त्या ओंकारावरती केंद्रीभूत होतो. तो त्याच्यामधला ज्ञानाचा भाव असतो. त्यानं सगुणाच्या अंगानं जर एखादं उपास्य समोर ठेवलं, रामकृष्ण वगैरे सारखं, तर त्याच्यामधला तो भक्तीचा भाव त्याला दिसतो. ज्यानं समर्पण भावाची भूमिका घेतलेली, हेच एकमात्र माझ्यासाठी आहे, एतद्वै तत्, तो आपोआप त्या कर्ममार्गाच्या अनुषंगानं त्याचाच विचार करतो. आणि योगाच्या मार्गानं जात असताना आपल्यातली कुंडलिनी जागृत होणं, हे ती एकाग्रतेचं योगमार्गाचं स्वरूप आहे. ते शेवटी ब्रह्माशीच येऊन मिळतं. सहस्रार चक्रापर्यंत आपण कुंडलिनीचा विकास करत आलो की तुम्हाला तिथे ती अनुभूती येते. ते आत्मतत्वाचा विचार त्यांनी या ठिकाणी दिला. 13वा मंत्र. अंगुष्ठमात्र पुरुषो ज्योतिरीवा धूमकः ईशानो भूतभव्यस्य स एवाह स उष्वाः एतद्वै तत्. अंगुष्ठमात्र पुरुषः अधूमकाः ज्योतिः इव. अजून त्याने त्या अंगुष्ठमात्र पुरुषाचा स्वरूप आपल्यासमोर स्पष्ट केलं की धुराशिवाय अग्नीची ज्योत जशी असावी तसा हा अंगठ्याच्या आकाराचा पुरुष आहे. भूतभव्यस्य ईशानः, भूताचा आणि भविष्याचा तो नियंता आहे. सहा एव अद्य, तोच आज आहे. सहा उश्वाः, तोच भविष्यकाळी राहणार आहे. आणि तेच हे ब्रह्म आहे. आत्मतत्व अखंड विद्यमान आहे. ते तीनही काळांना व्यापलेलं आहे. जोपर्यंत धूर आहे तोपर्यंत अग्नी नीट दिसणार नाही. पण जर धूर निघून गेलेला असेल तर अग्नी आम्हाला व्यवस्थित दिसतो. समयीची किंवा निरांजनाची काजळी जर थोडीशी काढली, ती ज्योत अधिक प्रकाशमान झालेली आपल्याला दिसेल.
तसं इथे ज्योतीच्या स्वरूपामध्ये म्हणजेच सामर्थ्याच्या, प्रकाशाच्या, तेजाच्या रूपामध्ये हा अंगठा सदृश्य पुरुष, आत्मपुरुष आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा साधनेमधून आपण प्रकाशमान होत जातो, प्रगतीच्याकडे जातो, तेव्हा प्रकाशतत्वाचा, नादतत्वाचा येणारा जो अनुभव आहे, हा अनुभव म्हणजे त्या आत्म्याचं व्यक्त होणं आहे. त्या आत्म्याचा कुठेतरी जवळ आम्ही जातो, तो स्पर्श आम्हाला होतो, म्हणून तो आम्हाला अनुभवाला येतो. म्हणून माझ्या जीवनाची भूत, भविष्य आणि वर्तमान तिघांचा विचार त्यांनी केलेला. माझा भूतकाळ होता तोही त्या आत्म्याशीच निगडीत होता. उद्याचा येणारा भविष्यकाळ त्याच्याशी निगडीत आहे, म्हणून आजचं वर्तमानही त्याचंच आहे. याचाच अर्थ माझा जीवन व्यवहार त्याच्या इच्छेनं चालतो आहे. तोच जीवनाचा खरा करता आहे. म्हणून ते करते पण जाणण्यासाठी मला जे प्राप्त होतं त्याचा मी सहज स्वीकार करावा, म्हणजे माझ्या वासना निर्माण होणार नाही. मनही आपोआप लय होत जाईल आणि आत्मदर्शनाच्या जवळ मी जाईल. त्याला अजून त्यांनी पुढे नेला. 14वा मंत्र. यथोदकं दुर्गे वृष्टं पर्वतेषु विधावती एवं धर्मान् पृथक् पश्यन् तानेवानु विधावती. यथा म्हणजे ज्याप्रमाणे दुर्गे वृष्टम उदकम पर्वतेषु विधावती, डोंगर कड्यावरती पडलेली पर्जन्यवृष्टी त्या कड्यावरून पर्वतावरून खाली वाहत जाते. तथा एवं धर्मान पृथक् पश्यन्, त्याप्रमाणे जो साधक सगळ्या वस्तुजगताला, वस्तुमात्राला वेगळेपणानं पाहतो, सहा तान एव अनुविधावती, तो जीव त्याच्या भिन्न भिन्न शरीरभेदाच्या अनुकर्षणानं केवळ जीवनामध्ये धावत राहतो. मनाचं मी मालक व्हायचं का मनाचं मी दास व्हायचं, हा प्रश्न आपल्या समोर आहे. डोंगरावरती पाऊस पडलेला आपण जर तो अडवला, त्याचा योग्य नियोजनाचा विचार आपण केला, तर आपल्याला पाण्याचा उपयोग होतो, पाण्याचा साठा होतो. पण ते डोंगर कड्यावरून येणारं पाणी जर आम्ही नियोजन केलं नाही, ते तसंच पुढे वाहून जातं, ते निरुपयोगी होतं. तसं ब्रह्मतत्वाच्या बाबतीमध्ये आहे. या ब्रह्मतत्वामध्ये, या आत्मतत्वाचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे, ते जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्या आनंदाची अनुभूती आहे. पाणी आजपर्यंत ह्या विश्वामध्ये असं कधीही घडलेलं नाही आहे की नैसर्गिक स्वरूपामध्ये खालचं आलेलं पाणी पुन्हा वर गेलेलं आहे. पाणी वरून खाली येतं, ते खालून वर जात नाही. तसं मी आत्मतत्वाशी निगडीत आहे, तो माझा मूळ स्रोत आहे, हे जाणणारी भूमिका ही शाश्वताची भूमिका आहे आणि ती आपल्याला आत्म्याकडे वळवते. म्हणून त्या आत्म्याला उपयोगामध्ये आणणं, याचाच अर्थ माझ्या जीवनामध्ये मी आत्म्याला जाणत आनंदाचा अनुभव घेणं आहे. आणि तो जर घेतला नाही तर पाणी जसं वाया जातं, तसं प्राप्त झालेला हा मनुष्य देहही वाया जाईल. आणि म्हणून शेवटचा मंत्र. यथोदकं शुद्धे शुद्धमासिक्तं तादृग्वेव भवति एवं मुनेर्विजानत आत्मा भवति गौतम. आणि म्हणून हे गौतमा, यथा शुद्धे शुद्धम उदकम अस्तिक्यम, शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी ओतलं तर तादृक् एव भवति, केवळ ते त्याच्यासारखंच राहणार आहे. विजानतः मुनेः आत्मा एवं भवति, आणि हे ज्याला समजते तो आत्मस्वरूपच होतो, तो आत्मा होऊन जातो. म्हणून दिव्य अस्तित्वाची जाणीव आपल्यामध्ये आपण करून घ्यायची आहे. ती जाणीव करून घेत असताना जे जे मला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे
ते सगळं मी करून घ्यायचं आहे. आणि म्हणून या विश्वामध्ये आत्मज्ञानापेक्षा अन्य कोणतंही ज्ञान श्रेष्ठ नाही, ते विलक्षणही नाही. अन्य ज्ञानाला मर्यादाच येणार आहेत. म्हणून आत्मज्ञानाला आत्मचिंतनानं आपण आत्मसात करायचं आहे. आणि ती अनुभूती माझ्यातही मी घ्यावी आणि विश्वातही घ्यावी. विश्वातला आत्मा माझ्यामध्ये पण आहे आणि माझ्यातला आत्मा विश्वामध्ये आहे. ही भूमिका म्हणजे खऱ्या अर्थानं त्या आत्मतत्वाला जाणणारा भाव आहे. जे पिंडी ते जे ब्रह्मांड, पिंडी तेच ते मांडते. ब्रह्मांड. अशा रीतीनं हा दुसऱ्या अध्यायातली पहिली वल्ली या ठिकाणी पूर्ण होते. पुढच्या वल्लीमध्ये त्यांनी ब्रह्माच्या अनुसंधानाचा विचार या देहाच्या द्वारा कसा येत जातो त्याचा विचार त्यांनी मांडलेला आहे. तो आपण उद्याला बघूया. ह्याचे 15 होते, ह्याचे पण 15 हो, मला वाटतं. पुढेही असेच आहेत. 17 वगैरे असेच आहे. हम्म. त्यामुळे बहुतेक 2 ह्याच्यामध्ये व्हायला हरकत नाही. 2 किंवा फार तर 3. हम्म. कारण ते आवृत्ती स्वरूप असल्या कारणानं फार आता हो. तिथे नाही, कारण ते ऑलरेडी त्याच्याबद्दल एवढी चर्चा केली. तेच म्हटलं ना, परत आत्मतत्व एवढा 3 दिवस असं मन असं भरावून गेलेलं. गुरु बोलतात, आपण ऐकलं तर पाहिजे कमीत कमी. तो भाग.